काय सांगाल? तुम्ही 2 दिवस दौऱ्यावर होता, वेगवेगळ्या आढावा घेतला. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. कारण मला आठवतं 13-14च्या दरम्यान मी या संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला, अख्खा मराठवाडाच माझ्याकडे त्यावेळेला होता. आणि त्यावेळेला इकडे सगळीकडे माझ्या मिटिंग्स झाल्या होत्या, मेळावे झाले होते. आणि त्याच्यानंतर मग मी आणखी महाराष्ट्रात कुठे कुठे जात होतो. नंतर मध्यंतरी संदीप भुमरे साहेबांच्या प्रचाराला मी आलो होतो. त्यावेळेला मी 3-4 दिवसांनी दौरा केला होता. आणि त्यानंतर आता साहेबांनी परत मला सांगितलं की जरा 9 मतदारसंघ हे पहा. म्हणून आता मी 9 मतदारसंघाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. मी 16 तारखेला या ठिकाणी आलो आणि आज सगळ्या मतदारसंघातील लोकांचा मेळावा घेतला आणि आता प्रत्येक मतदारसंघातल्या लोकांना भेटलो. आता शहराची लोकं राहिलेली आहेत. तर तुमची वेळ ठरली होती, तुम्हाला उशीर होऊ नये, कारण तुम्हाला खूप लोकांकडे जायचं असं म्हणून तुम्ही केल्यानंतर शहरातल्या लोकांना मी भेटणार आहे. तेव्हा मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो की आपण वारंवार माझ्या पक्षाला, माझ्या सहकार्यांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांचा मापदंड पाहून न्याय देण्याचा प्रयत्न करता. चुका झाल्या तर सडकूनही काढता आणि चांगलं काम केलं त्याचं कौतुकी करता. त्याच्यामुळे हा दौरा अत्यंत उत्तम प्रकारचा माझा झालेला आहे. आणि मी एकंदरीत आता नवसंकल्प म्हणून मेळावा घेऊन मी सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन, कारण बरेच कार्यकर्ते पक्षात होते ते सोडून गेले. काही नवीन कार्यकर्ते, आज खूप नवीन कार्यकर्ते जुळले सुद्धा माझ्यासोबत. आता या सगळ्यांची एकंदरीत मोठ बांधून इकडं संभाजीनगरमध्ये मला उत्तम प्रकारचं काम करायचं आहे. आणि मला खात्री आहे की संभाजीनगरमध्ये एकंदरीत पाहिलं तर खूप मोठा मला म्हणजे राज्यात स्पेस दिसते. मला ती स्पेस कशी भरून काढायची आणि यासाठी या सगळ्याच सहकार्यांना सोबत घेऊन ती भरून काढण्याचा प्रयत्न मी निदान माझ्याकडे असणाऱ्या जबाबदारी तरी मी करणार आहे. बाकी ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचे संपर्क अध्यक्ष गेलेले आहेत, जे ते आपापल्या ठिकाणी जाऊन आपलं काम करत आहेत. आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जर काय विचारत असेल तर नक्की विचारू शकता. मी या ठिकाणी आलो होतो, काल मला ती बातमी मिळाली. सन्माननीय ते माळी सर, प्रोफेसर आपला सुरेश बोरसे साहेब, त्यांच्या घरी मी काल गेलो होतो. त्यांच्या घरी भेट दिली, त्यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांच्या आईला भेटलो, त्यांच्या मुलींना भेटलो. आणि त्याच्यानंतर मी मागणी काय केली तुमच्यापर्यंत ती पोचलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकी ज्या काही गोष्टी आहेत ते मला कल्पना आहे. एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर मला आठवते आजही मी पूर्वी आलो त्यावेळेला पाहिलं, आता मध्यंतरी भुमरेच्या प्रचाराला आलो त्यावेळेला मी पाहिलं. एकंदरीत आता शहरातले रस्ते त्यातल्या त्यात चांगले झालेले दिसत आहेत. शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहतो आहे. त्याच्यामागचं कारण मी मगाशी भाषणात माझ्या बोललो, कारण हल्ली जिकडे तिकडे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये रस्त्यांचं कामं प्रचंड प्रमाणात चालू आहे. आणि नागरी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली चालू आहे. पण ते आता का कामं चालू आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. कारण त्याच्यामध्ये फार टक्केवारीचा विषय फार तेवढाच मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ती कामं त्याला जोरात चालू आहेत. पण त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये जे गुन्हेगारीकरण चालू आहे, लॉ अँड ऑर्डरची जी परिस्थिती आहे, एकंदरीत तुम्ही पाहिलात तर दिवसा ढवळ्या इकडे मर्डर होत आहेत. लोक चाकू तलवारी हातात घेऊन फिरत आहेत. या ठिकाणी ड्रग्सचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर सुरू आहे. या ठिकाणी लोकांना ज्या अडीअडचणी आहेत, अनधिकृत बांधकामं असतील की तुमच्या आता ड्रग्सचं प्रमाण छत्रपती संभाजीनगरला वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर याच्यावरती सरकारने खास करून लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक आता सरकारमधले आता पालकमंत्री इकडचेच आहेत, त्यांना लोकल परिस्थिती उत्तम प्रकारची माहिती आहे. शिवाय इतर आमदारही आहेत. सन्माननीय सावे पण इकडे मंत्री आहेत, कराड साहेब केंद्रीय मंत्री होते. अशा प्रकारचे सगळे उत्तम प्रकारचं सगळी लोक असताना या शहराची अशी परिस्थिती काय, लोकांना आजही मी मागे आलो त्यावेळेला मला सांगत होते की 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही. त्यासाठी आमच्या लोकांनी आयुक्तांचं नळबिळ फोडले होते.
त्यांचा नळच कापला होता आयुक्तांचा, तेही त्याचे आंदोलन आमच्या लोकांनी, BP नोकऱ्या सगळ्या लोकांनी केले होते. आणि त्याच्यानंतरही आजही लोकांना पाहिजे तसं पाणी मिळत नाही. आणि आता तुमच्या घरी तीच परिस्थिती असेल, काही वेगळी नाही. पण तुम्ही समाजाचा आरसा आहात. तुमच्या लोकांकडून माझी अपेक्षा आहे की जे काय चालू आहे ते तुम्हालाही लोकांच्या समोर आणायला पाहिजे, सरकारलाही सांगायला पाहिजे. आणि एकंदरीत कुठेतरी या शहराला न्याय मिळावा असं मला वाटतं. फक्त रस्त्याचं काँक्रीटकरण, जाळं विरून विकास होत नाही. जिकडे तिकडे प्रचंड प्रमाणे तुमची बांधकामं चालू आहेत, ते बांधकाम होणार, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. पण त्याच्यासोबत लोकांना काय हवं आहे, मी आणि मायसेल्फ या भूमिकेत राहण्यापेक्षा आपल्या लोकांना काय हवं तेही द्यायला पाहिजे. बरेचसे भानगडी आम्ही वर्तमानपत्रातून ऐकतो, जमिनीच्या भानगडी आहेत, ह्या आहेत, त्यात आरोप प्रत्यारोप होतात. खरं खोटं मला माहिती नाही, पण जे काय असेल ते. पण त्यासोबत समाजाचे पण कामं झाली पाहिजेत, अशा प्रकारची माझी मागणी होती, झालं पाहिजे. त्याच्या पलीकडे जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे ते विचारा. या ठिकाणी दिलीप चितलांगे आणि बिपिन हे 2 इकडे संपर्क अध्यक्ष म्हणून आम्ही दिलेले आहेत. विनायक बंटी म्हशीलकर हे माझ्यासोबत आलेले आहेत. माझ्या या ठिकाणी वैभव जिल्हाध्यक्ष आहेत, बाकी सगळेच राजेश आणि सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी, आमचा सत्ता मुलात आणि सगळे पदाधिकारी मंडळी पण आहेत. काय तुम्हाला जर काय प्रश्न विचारले असतील तर तुम्ही ते विचारू शकता. विविध आघाडीवर कमी पडतं असं वाटत नाही? बिलकुल कमी पडते. त्याचं कारण असं की तुम्ही जर पाहिलं तर बरीचशी लोकं आमच्याकडे होती, चांगलं आक्रमकपणे काम करणारी लोकं होती. दुर्दैवाने आत्ताच्या असणाऱ्या सरकारमधले जे घटक आहेत, या घटकांना लोकल लेवलचे पक्ष ठेवायचे नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन रिजनल पार्ट्या संपवायच्या आहेत. आणि म्हणून येणं प्रकारेनंच रिजनल पार्ट्यांचं खच्चीकरण कसं होईल, त्यांचे कार्यकर्ते कसे फोडले जातील, त्यांना नाही ते आमिष देऊन, मग कंत्राटे देऊन, अमुक तमुक देऊन त्या लोकांना कसं मग केसेस टाकून अमुक तमुक सगळ्या गोष्टी करून ते सगळं त्यांना विकलांग करून टाकायची जी पद्धत सुरू या राज्यामध्ये, या देशामध्ये झाली. त्याच्यामुळे कार्यकर्ते पण इकडे तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये गेले. त्यामुळे थोडंसं आम्ही कमी पडलो आहे, या मताशी मी सहमत आहे. पण पुन्हा एकदा नवीन उभारी घेऊ आणि कामाला सुरुवात करू. आम्ही आता हे हवे तर त्याला सोडूनच प्रश्न आहे की ऑपरेशन टायगरचं तुम्ही ऐकलंय काल फोटो टिकेल, पण आता ते सक्सेस झालंय. आता मुंबईत उद्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या ते 6 खासदार आणले जात आहेत, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे. सरकार देखील मदत करते असं वाटतं की सगळ्या? मला असं वाटतं की काल मी तुम्हाला बोललो, आजही पुन्हा तेच सांगतोय की हा खरं पाहतं महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशा दिलेली आहे. या महाराष्ट्राने तुम्ही जर पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये, त्या काळातसुद्धा उत्तम प्रकारची लोकं महाराष्ट्राने दिलेली आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलेलं आहे. आणि त्या महाराष्ट्राचं हे जे काही चाललेलं आहे ते पाहता ह्याला फोड त्याला फोड हे भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. आज तुमची चलती आहे, उद्या आणखी कोणातरी चलती असेल. 1967 साली मी सांगितलं तुम्हाला, हरियाणामध्ये अशीच आयाराम गायाराम एका आमदाराने 9 तासात 3 वेळा पक्ष बदलला होता. तिथून जी काही सुरुवात झाली, नंतर कायदा पण आणला होता, पक्षांतर बंदी कायदा. पण तो बंदी कायदा आणून सुद्धा त्याला पळवाटा काढून लोक जात आहेत, हे दुर्दैवाने मला या ठिकाणी बोलावं लागतं. आणि त्याच्यामुळे रिजनल पार्ट्या काही संपू शकत नाही, कुठलाही पक्ष हा कधीच संपत नाही. पण पक्ष जे फोडले जात आहेत, हे पक्ष फोडणारी लोक जरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असले तरी फुटून जाणारी लोक तयार आहेत आणि म्हणून पक्ष फोडणारे येत आहेत. हा त्याचा भाग महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या अडचणी झालेली आहे. पण हे भविष्यासाठी काही चांगलं लक्ष दिसत नाही. आता उद्या परवा कोणाचा प्रवेश होईल मला माहिती नाही, पण ठीक आहे. त्याच्यावरती जी कायदेशीर बाजू आहे ती पक्ष जो आहे, ज्या पक्षातून ते फुटलेत ते त्या बाबतीमध्ये बघतील.
पण माझ्या दृष्टीने जे चाललं आहे ते काही योग्य नाही आणि माझ्या मनाला न पडण्यासारखं आहे. त्याचं कारण असं की पक्ष तुम्हाला लहानाचा मोठा करतो, तुम्हाला उमेदवारी देतो, चिन्ह देतो, विचारधारा देतो, त्या विचारधारेला लोक मतदान करतात, लोकांनी मतदान करतात, ते त्या सगळ्या गोष्टीला मतदान केल्यानंतर तुम्ही लोकांचा सुद्धा अपमान करता, अवमान करता, त्यांच्या मतांचा अवमान करता आणि पक्ष बदलून जाता. हे आपल्या सतसत विवेकबुद्धीला आपल्याला विचारायला पाहिजे की आपण करतो ते कितपत योग्य की अयोग्य आहे. पण आता घडतं तर आहे आणि उद्या त्याच्या कदाचित घडेल. तरी पण मला वाटते की भविष्यामध्ये कुठलाही पक्ष कधीच संपत नसतो, तो पुन्हा उभारी घेत असतो. आमदार खासदार फुटला तर त्याला रद्द करतो असं बाळासाहेब म्हणायचे आणि संजय राऊतांनी आज या वक्तव्याची आठवण करून दिली आणि राडा होणार ज्या ज्या ठिकाणी असं ते म्हणाले. मला असं वाटतं जर तशा प्रकारचा आदेश त्यांना असेल तर मी त्या पक्षातून आलेलो आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात भुजबळ साहेब फुटले होते, त्याच्या विरुद्ध नंतर बाळासाहेबांनी मला तिकीट दिली, तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं. पण तेव्हा शरकत भुजबळ 1.5-2 महिने लपून होते, हे तेवढंच खरं आहे. एवढी त्यावेळेला धाक होता, भीती होती, दरारा होता. काय मग आज सेनेचं आता नाही, कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. आता बरेच आमसारखे कार्यकर्ते तिथून बाहेर पडले. आम्ही काल पण लढाव होतो, आज पण लढाव होतो, उद्या पण लढाव राहणार आहोत. काय आणि अजूनही त्यांच्याकडे आता तरुण फळी खूप मोठी आलेली आहे आणि ती तरुण फळी निश्चितपणे पुढे जाईल. आता त्यांच्या पक्षाचा तो विषय मला माहिती नाही, ते काय करणार काय नाही करणार. पण मला आठवते की ठाण्यामध्ये श्रीधर खोपकरांचं त्यावेळेला झालं होतं, त्याच्यानंतर कोणी धाडस केलं नव्हतं, त्यानंतर भुजबळांनी केलं होतं, त्याच्यानंतर भुजबळांसोबत गेलेली लोक हाताच्या बोटावर शिल्लक राहण्यासारखी पण राहिली नाही, सगळे पडले होते. राणेसाहेबांसोबत गेलेली लोक ती जर पाहिली तर 1-2 कालिदास कोलंबकर सारखे वगैरे लोक राहिले, ती नाही राहिली. आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेली लोक भविष्यात लोक ठरवतील काय ते. पण आता लोकांच्याच मनामध्ये आहे, विषयाला इलेक्शनला आम्ही मतदान करतो ते कुठं चाललंय. त्यामुळे लोकांच्या मनात ईव्हीएमची शासनता आहे, शंका आहे आणि त्याच्यासोबत गांधी बाप्पा पण आहेत. गांधीजींचा पण प्रचंड मारा चाललेला आहे, राष्ट्रपितांचा पैशाचा वारेमाप चालले असे लोक म्हणत आहेत आणि आता इथे दारू प्रत्यारोप होत आहेत. त्याच्यामुळे भविष्यात काय होईल मला माहिती नाही. आता मी काय ज्योतिषी नाही सांगायला, पण जे जे घडलेलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडलं. माझ्या डोळ्यांसमोर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मी जेवढे वर्ष राजकारण काढले त्यात मी पाहिलेलं आहे. मी कधीच कोणत्या पक्षाविषयी वाईट बोलत नाही किंवा व्यक्तीविषयी वाईट बोलत नाही, पण जे झालेलं आहे ते मी सांगतो. मुंबईतला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, मुंबईचा एक व्हिडिओ आहे, रेल्वेचा रेल्वे पश्चिमचा एक कर्मचारी आहे, तो असं सांगतो की मी मराठी बोलणार नाही आणि त्याला विचारलं जातं की मराठी काय येतं, तो म्हणतो कदापि बोलणार नाही. व्हिडिओ व्हायरल होतो. मला असं वाटतं हा विषय हा विषय आहे, त्या विषयावरती आमची लोक तिकडच्या लेवलवरती बघतील. मला वाटतं की ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याचा सन्मान केला पाहिजे, त्या राज्याच्या भाषेचा सन्मान केला पाहिजे, तिथल्या संस्काराचा सन्मान केला पाहिजे. मला आजही आठवतं आहे ज्यावेळेला राज ठाकरेंना बेळगाव कारवार ह्या विषयावरती प्रश्न विचारला होता, त्यावेळेला राजसाहेबांनी तिथल्या आमच्या मराठी माणसाला सांगितलं होतं की तुम्ही बेळगाव कारवारमध्ये राहता तर तिथली भाषा तुम्ही शिकली पाहिजे, त्या संस्कृतीची पण आम्हाला तुम्हाला एकरूप व्हायला लागेल. मात्र आपल्या भाषेचा अवमान होणार नाही, ते आम्ही तिकडच्या मुख्यमंत्र्यांशी पण बोलू की मराठीचा तुम्ही सन्मान राखा, पण तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याचा सन्मान, त्या भाषेचा सन्मान तुम्हाला राखायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ह्या विषयावरती कोणी काय बोलायचं काय नाही बोलायचं, पण आपण ज्या राज्यात राहतो, ज्या राज्याचं मीठ खातो, ज्या जमिनीत उठतो बसतो, जिथे पैसे कमवतो, तिचा सन्मान आपला राखायला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. या पोटीमध्ये ठाकरे बंधूंचं बोलणं झालंय राजसाहेबांनी. मला कल्पना नाही, मी आता इकडे दौऱ्याला असल्यामुळे मला कल्पना नाही. पण हल्ली ते बंधू एकमेकांना भेटत असतात, बोलत असतात. त्यांचे आदित्यजी आणि अमितजी ठाकरे हे पण एकमेकांना भेटत असतात, बोलत असतात. उद्या मेळावा आहे राजसाहेबांचा, तिथे काही भाष्य होऊ शकतं यावर? राजसाहेब कोणाचा मेळावा आहे? म्हणजे तो मेळावा आहे.
तो आमचा मेळावा तर उद्या करायची साहेब बोलतील सुद्धा. मी पण त्या मेळाव्याला उद्याला मेळावा मला 20 तारखेला मी 20 तारखेला त्या मेळाव्या आहे. त्याचे मला आत्ताच मेसेज आलाय. त्याच्यामुळे कदाचित त्याच्यामुळे ते भाष्य करू शकतो. स्थानिक पातळीवर असं आहे की मेळावे होतात, बैठका होतात, सगळं होतं, पण ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस संभाजीनगरमध्ये निवडणूक लढायची नाही असा एक निर्णय करून येतो आणि म्हणजे सगळे तुमचे नाही नाही खरं ही गोष्ट तुमच्या या मताशी पूर्णपणे मी सहमत आहे. खरं पाहता कायला पक्ष पातळीवरती विचार केला जातो आणि इकडची लोकल परिस्थिती काय आहे, त्या लोकल परिस्थितीला अनुसरून काय निर्णय घ्यायचा अशा प्रकारची वरती चर्चा होते. नंतर तो निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज होतात, काही कार्यकर्ते मग पक्ष सोडून जातात, मग दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करतात. या घटना घडलेल्या आहेत. आता मी इकडे आल्या, आता मी सांगितलं आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. मी आत्तापासून आमच्या लोकांना झाले ग्रामपंचायतीच्या निवडणुका तयारी करा, आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. राजकीय स्थितीत या शहराने अनेक पाहिली आहे. एकेकाळ काँग्रेसचा हा त्यानंतर शिवसेनेचं होतं, आता सध्या बीजेपीचं आहे. मनसेचं कधी होईल? होईल ना, का नाही होणार. आता तुम्ही सांगितलं स्थित्यंतरं पाहिली, मराठवाड्यामध्ये एवढी स्थित्यंतरं झालेली आहेत. मुक्ती संग्राम लढा देणारे तुम्ही लोक आहात, काय निजामाविरुद्ध पेटून उठणारे तुम्ही लोक आहात. तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही सहन न करणारी लोक आहात. ह्याच मराठवाड्यामध्ये नामांतराचा लढा तुम्ही पाहिलेला आहात. त्याच्यामुळे तुम्ही स्थित्यंतरी होत राहतील. त्याच्यामुळे माझ्याकडे तर तरुण फळी आहे. आता पिकलं पानं हळूहळू गळून जाणार आहेत आणि तरुण पिढीत पुढे येणार आहे. आता संदीप भुमरेंनी स्वतःच्या मुलाला पुढे आणला, संजय क्षीरसागरांनी स्वतःच्या मुलाला पुढे आणला, सन्मान्य मोरेश्वर साहेबांसोबत मी काम केलं होतं, आता त्यांचा मुलगा पुढे आला आहे. आता कराड साहेब कदाचित त्यांच्या मुलीला पुढे आणतील, मला माहिती नाही. पण स्थित्यंतर होत असतात ना. आणि माझ्याकडे तर सगळी तरुण बघा ना, माझ्या बाजूला बसलेला मी सोडला तर बाकी सगळे तरुणच आहेत ना. दिलीप चितलांगे पण तरुणच आहेत. ती सगळी तरुण फळी मी आता घेऊन राजसाहेबांची चाललेली आहे पुढे. माझ्या पक्षाचा नेता तरुण आहे, त्याचे विचार तरुण आहे. मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जेरोग्राफीची एक प्रतिकृती स्वतः शिल्प आहे, त्यावर चढवून जैन समाजाचा झेंडा लावण्यात आला. व्हिडिओ आहे. हो, तो विषय मी बघितला, पण तो लगेच त्या समाजाच्या माणसाने तो काढून टाकला. त्या गुरुजी कोण होते मोडी, त्यांनी काढून टाकला. मला असं वाटतं बघा कसं आहे की याच्यापूर्वी अशा काही गोष्टी नव्हत्या. पूर्वी आपण सलोख्याने सगळे राहत होतो. त्यांच्या भावना अशा आहेत की आमचे जे गुरुजी आहेत ते त्या पट्टीवरून चालतात, असं त्यांच्या भावना आहेत. आणि तो विषय हा पक्षपातीचा विषय आहे. त्याच्यावरती परवा भाषणामध्ये साहेब त्याच्यावरती बोलतीलच, आपली भूमिका 100% येणार. त्यामुळे आज मी भाष्य त्याच्यावरती करणं उचित नाही असं मला वाटते. जर साहेब त्या विषयावरती बोलणार असतील तर मी बोलणं काही उचित नाही. सर, पण कार्यकर्त्यांमध्ये खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी भावना आहे, मेहनत एक करताना निवडणुकीच्या टायमाला किंवा पद द्यायच्या टायमाला वरिष्ठ दुसऱ्यांनाच आणून डोक्यावर कोणाला बसवलं मला सांगा तुम्ही. अशी एक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणाला बसवलं ते उदाहरण तर द्या मला. की मुंबईहून एखादा माणूस आम्ही पाठवला, की दुसऱ्या पक्षातून आणला त्याला पाठवला. एक सुहास दशरथी आला होता, लढाऊ माणूस होता, त्याला आम्ही आणलं होतं. नंतर त्यांचा प्रवास वेगळा त्यांनी याचा गेले. दुसरा कोण माणूस आणून आम्ही यांच्या डोक्यावर बसवलं, तो मला दाखवा. मी तर आता कित्येक वर्ष संभाजीनगरला येतो, छत्रपती संभाजीनगरला, मला तर दिसत नाही तसं. कार्यकर्त्याच्या भावना असू शकतात. मी म्हणतो तुम्ही मला चांगली माणसं द्या, आता पण तेच सांगितलं, तुम्हाला संधी देतो मी. संधी दिल्याशिवाय त्यांना पुढे येता येणार नाही. शिवसेना मनसेची युती आहे. संजय राऊत साखळे म्हणाले की जे आमदार असतील त्यांना असतील त्यांच्या मतदारसंघात मनसैनिक काही खळखट्याला त्यांना पाठिंबा देणार नाही. बघा, दोन बंधूंमधली युती, दोन पक्षाची युती आहे. त्या विषयावरती दोन्ही भाऊ एकत्रितपणे बसून निश्चितपणे काय करायचं ते ठरवतात. आणि काल तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे बोरसे साहेबांच्या घरी गेलो होतो मी. तिथली वास्तव पाहिल्यानंतर मला ठाम म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्याची निर्घृण हत्या झालेली आहे, खून करण्यात आलेलं आहे. दुर्दैवाने मला बोलावं लागतंय की त्या ठिकाणी पोलीस दल त्याच्यात सहभागी आहे. वाळू माफियांच्या नादाने पोलीस दल त्याच्यात सहभागी जर होत असेल
आणि तशा प्रकारचा तिथे 302चा गुन्हा नोंद होऊन सुद्धा जर तो 302चा गुन्हा न होता दुसरी कलमं टाकून जर तो गुन्हा नोंदवण्यात येत असेल आणि न्यायाधीश कस्टडी जर त्यांना देत असतील तर याच्यात नक्कीच काळं बेरं काहीतरी आहे. आणि म्हणून मी कालच मागणी केली. त्यांच्या कुटुंबाने मला दिलेल्या माहितीनुसार ते स्वतः प्रूफ आहेत, त्यांच्या मुली प्रूफ आहेत, त्यांची बायको प्रूफ आहे, एक लहान मुलगा त्यांचा पुतळा तो प्रूफ आहे. हे असताना सुद्धा तो 302चा गुन्हा दाखल केला जात नाही. दुर्दैवाने मला बोलावं लागतं. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत. आजही आमचा गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी स्वतः ॲडव्होकेट आहेत ते निश्चितपणे या गुन्ह्याचा तपास करतीलच. पण आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला लोकल पोलिसांच्या चौकशीवरती विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून ही चौकशी जी आहे ती ताबडतोब CIDकडे वर्ग करावी आणि CIDने या गुन्ह्याचा तपास करावा. आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. ही अनायासे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना संधी आलेली आहे. मी स्वतःही त्याच्याकडून माहिती मागवली. ते मला माहिती आजपर्यंत उद्यापर्यंत माझ्या हातात येईल. मी मुंबईला गेल्यानंतर राज्याचे DGना भेटणार आहे, त्यांनाही विनंती करणार आहे, साहेबांना त्याचा अहवाल देणार आहे, राजसाहेबांना. आणि राजसाहेब हे सुद्धा कदाचित इकडं आपले सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील, त्यांनी भेटही घेतील. मागील काही दिवसांपासून दोन्ही भाऊ एकत्र आले, बरेच चर्चा झाली. तुम्ही राज ठाकरेंना एवढ्या दिवसापासून ओळखता, असं वाटतंय का एक भाऊ आता संकटात आहे अशा या सगळ्यामध्ये, दुसरा भाऊ येईल किंवा काही होईल? आता ते मी काय करेन, मी ज्योतिषी आहे का? त्या दोघांच्या मनात काय झालं ते मी सांगू शकत नाही. पण मला माहिती आहे की दोघांचं मनोमिलन उत्तम प्रकारचे झालेलं आहे आणि या विषयामध्ये ते एकमेकांशी बोलून योग्य तो निर्णय घेतील. पार्टियों को तोड़ा जा रहा है. महाराष्ट्र में भी ऑपरेशन टाइगर के तहत पार्टी को सांसदों को खरीद पर जा रही है. आप कैसा भविष्य देखते हैं छोटे पार्टियों का? एक पार्टी नहीं, मुझे लगता है कोई भी पार्टी कभी भी खत्म नहीं होती है. चाहे कोई भी कितना कोशिश करे वो नहीं होती है. वो जिंदा रहते हैं, उसकी विचारधारा से जुड़े हुए लोग भी जिंदा रहते हैं. जैसे कि जनता दल अभी है ही ना, वो खत्म थोड़ा हुआ है. जनता दल का आज भी कार्यालय है, मगर एक कोशिश करना ही गलत है. और कोई पार्टी होनी नहीं चाहिए. एक तो रीजनल पार्टी होनी जरूरी है कि रीजनल पार्टी का एजेंडा जो होता है वो लोकल लेवल का, लोकल जो लोग हैं उनके अस्मिता का सब्जेक्ट होता है, उनसे संस्कृति का सब्जेक्ट होता है. और जो नेशनल लेवल की पार्टी है वो तो देश का हित चाहती है. लोकल पार्टी वहाँ का राज्य का हित चाहती है. तो मुझे लगता है उसे कुछ फर्क पड़ेगा. संजय राउत ने कहा है कि जो भी बाकी सांसद हैं अब उनके खिलाफ तोड़ो फोड़ो वाली चीजें होने वाली है. इसके ऊपर कहाँ तक सही लगता है? नहीं, गलत ही है ना, ये बात करना ही गलत है. पर मैंने अभी जो आपको कहा कि फूटने वाले लोग हो मिलते हैं तो फोड़ने वाले भी आएंगे ना, वो भी बात है ना. लेकिन आप भी उस पक्ष में एक समय रह चुके हैं. उस समय भी एक बार ऐसे ही हुआ था, तो वो चीजें आज भी होने के चांसेस है? नहीं हुआ था बोलेगा तो क्या हुआ था? जब बाला साहेब ठाकरे थे उस वक्त थाने में जो घटना हुई थी खोपे के, देखो बाला साहब ठाकरे आज भी होते थे ना तो किसी की डेयरिंग भी नहीं होती थी, बीजेपी की भी नहीं होती थी. वो भले घर पे रहते थे. पर ठीक है, अभी हो गया, बात अलग है. मगर लोग देख रहे हैं ना कि क्या चल रहा है, देख रहे. मराठवाड्यात मनसेचा खळखळाट पुन्हा बघायला मिळणार. वेळेप्रसंगी आमची लोक चुकीच्या गोष्टी असतील तर ते करू शकतात. त्यांना आक्रमक व्हायला मी सांगितलेलं आहे. लोकांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही आक्रमकपणे आंदोलन करायला पाहिजे, अशा प्रकारचा मी त्यांना संदेश दिलेला आहे. सर लोग जो वोट देते हैं, शहरामध्ये MIM पक्ष होता, आता इस्लामी पार्टी सुद्धा या शहरामध्ये दाखल झालेली आहे. वातावरण कसं होणार आहे हे आपण का पाहतो? नाही, आता MIM पक्ष बघा हैदराबादवर येऊन इकडे तो पक्ष चालला आहे. त्या तिकडची लोक सोबत आहेत आणि तो पक्ष मला माहिती नाही. इम्तियाज जलील हा काम करणारा माणूस आहे, तो काय विषय येत नाही. काम करणारा माणूस आहे, त्यासारख्या माणसाकडे त्यांनी इकडचं नेतृत्व दिलेलं आहे. खरं आता
हिंदू आणि मुस्लिम असा जो काही दुरावा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तो ज्यावेळेला डेव्हलपमेंट असो विकास असतो त्यावेळेला तो विचार करण्याची आवश्यकता नाही. पण दुर्दैवाने मला असं सांगावं लागतं का आजही छत्रपती संभाजीनगरचं म्हणजे औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर हे नाव केल्यानंतर सुद्धा GR सुद्धा त्याचा निघाला, सेंट्रलने दिलं, तरी MIMचे नगरसेवक आजही छत्रपती संभाजीनगर बोलत नाहीत, ते औरंगाबादच बोलतात. राज्याचे उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणजे सरकार देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या इकडे महापौर उपमहापौर आता त्यांच्या आहेत, त्यांच्याही लक्षात येत नाही का त्याचा विचार ते करत नाहीत, का ते विचारत नाही की तुम्ही छत्रपती संभाजीनगर का बोलत नाही, की त्यांना बोलायला पाहिजे. त्यांनी इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आले होते परवाला, त्यांनी सांगितलं की आम्हाला दिसले भी हमारे खबर दिली औरंगाबादी नाही. हा आता ते जर तसे बोलतायत काय तर त्याच्यावरती सगळ्या पक्षाची लोक विचार करतील, आम्ही काय करणारच. सर वोटर जो है कभी भी वोट देते समय पार्टी की विचारधारा को वोट देता है, ना कि किसी व्यक्ति को वोट देता है. अब जब नेता जब चुन के आते हैं और जिस तरीके से पक्षांतर होता है तो क्या वो वोटर के साथ धोखा नहीं? बिल्कुल धोखा होता है, मैं तो वही तो बोला, लोगों का अवमान होता है, लोगों का अपमान होता है, लोगों के साथ धोखा होता है. पर आजकल देखता कौन है, आई मी और माई सेल्फ, सब लोग अपनी भविष्य कैसे रहेंगे उसके बारे में सोच रहे, अपने बच्चों के बारे में सोच रहे हैं. उसके बाद मैं ये कहना चाहता हूँ कि मैं हमारे लोगों को बताया है, अभी चितलांगे साहब इन लोगों को बताया है कि एक मनसे का अच्छा कार्यालय अभी हम लोग यहाँ पे चालू करने वाले हैं. हाँ, वो चालू होने के बाद मैं खुद भी आऊँगा. सोबतच तिकडे आम्ही आपत्कालीन अडचणी ज्यावेळेला येतात, आपत्कालीन व्यवस्था काही वेळेला अशा घटना एखाद्या घडतात, तर त्यासाठी सुद्धा आपत्कालीन काय आपल्याला मदत लोकांसाठी करता येईल ते पण एखादं व्यवस्थापन जर काय करता आलं तिकडे ऑफिसमध्ये ते पण करण्याचा मी प्रयत्न करतोय. एखादी वैद्यकीय इमर्जन्सी जर कोणाला मदत लागली तर ती मदत देण्यासाठी काय करता येईल का, त्याच्यावरती पण मी सूचना दिलेल्या आहेत, तेही करता येईल का, तर त्याच्यावरती पण माझं थोडंसं काम चालू आहे, पण ते पण आपण करण्याच्या विचारामध्ये आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.